नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे अंतर्मनाचा प्रवास सांगणाऱ्या आपल्या नव्या आध्यात्मिक ब्रह्मांडीय ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या या चॅनलचा पुढील प्रवास कसा राहील आणि यामध्ये भारतीय अध्यात्माचा बॅकबोन मानला जाणारा नाथ संप्रदाय, त्याचा इतिहास आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर संप्रदाय आणि त्यांचा इतिहास आणि या सगळ्यांचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल याबाबत मार्गदर्शन आणि उपाय. यासाठी या आध्यात्मिक चॅनलचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या येत असतात. कौटुंबिक, वैयक्तिक ज्या काही समस्या असतात त्या मुख्यत्वे मानसिक समस्या असतात आणि या समस्या आपली ऊर्जा ज्यावेळी निगेटिव्ह होते तेव्हा मुख्यत्वे सुरू होतात आणि त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला ती ऊर्जा पॉझिटिव्ह करावी लागते. यासाठी काही आध्यात्मिक उपाय, आध्यात्मिक वाचन आणि आपल्या भारतीय अध्यात्मात सांगितलेले मार्ग उपयोगी पडतात आणि हेच मार्गदर्शन आम्ही आमच्या या चॅनलमार्फत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे आम्ही कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवित नाही, पण भारतीय संस्कृती, भारतीय अध्यात्म यांना अनुसरूनच विचार विनिमय करणार आहोत. आजपासून या चॅनलचा प्रवास सुरू होत आहे. हा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. या बाबतीत आपले मत, कमेंट्स आपण नक्कीच मांडू शकता. कृपया ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा. प्रथम आपण यामध्ये नाथ संप्रदाय आणि त्याची माहिती याविषयी माहिती घेऊ. नाथ संप्रदाय म्हणजे काय? तर नाथ संप्रदाय हा योग, स्वातंत्र्य आणि गुरुपरंपरेचा प्राचीन आध्यात्मिक मार्ग आहे. याचं मूळ शैव परंपरेत, विशेषतः अद्वैत शिवयोगात आहे. नाथ म्हणजे स्वतःवर पूर्णतः प्रभुत्व मिळवलेला साधक. गुरुवर्य मायारूपी मच्छिंद्रनाथ यांच्यापासून नाथ संप्रदाय सुरू झाला. कवी नारायणाचा अवतार असलेल्या मच्छिंद्रनाथांनी नाथ संप्रदायाचा पाया रचला. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, रेवळनाथ, भर्तरीनाथ, नागनाथ, चरपटीनाथ असे मुख्य नवनाथ असून त्यांचे 84 सिद्धगण आहेत. आपली वारकरी परंपरा ही सुद्धा नाथ संप्रदायाचीच निगडीत आहे. मच्छिंद्रनाथाचे शिष्य गुरु गोरक्षनाथ आणि त्यांचे शिष्य गुरु गहिनीनाथ. या गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानेश्वर माऊली अशी परंपरा चालत आली आहे. नाथ संप्रदायाने भारताच्या योग परंपरेचा नवा आकार दिला. समाजातील मतभेद, जातीभेद यांना तोडून समानता आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवला. आजच्या धावपळीच्या, तणावाच्या जीवनातही नाथांनी सांगितलेल्या श्वासाचे तंत्र, ध्यान आणि मन सामर्थ्याचे मार्ग मानसिक शांतता देणारे आहेत. मित्रांनो, नाथ संप्रदाय ही केवळ परंपरा नाही, ती एक अनुभूती आहे. जी अनुभूती आपल्याला शरीर, मन आणि चेतना या तिन्ही स्तरावर रूपांतरित करते. आपल्याला या चॅनलवर नवनाथांच्या संप्रदायाचा जो प्रमुख ग्रंथ मानला जातो त्या ग्रंथाच्या अनुषंगाने विचार विनिमय केला जाईल. या ग्रंथातील सर्व अध्यायांचा आढावा घेतला जाईल. गुरु गोरक्षनाथांनी या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे या ग्रंथातील प्रत्येक अध्याय एक मंत्र आहे आणि त्याच्या वाचनाने, पठणाने तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तो एक कामधेनू कल्पतरूसारखा ग्रंथ असून यश, श्री, ऐश्वर्य, योग्यता, पुत्रपौत्री तसेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे. या चॅनलवर मी तुम्हाला तुमच्या समस्या आणि त्या अनुषंगाने नाथ संप्रदायातील मार्गदर्शक उपाय सांगणारच. त्याचप्रमाणे तुमची चेतना आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. धन्यवाद.